नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय 12 एप्रिल रोजी। हे मैदान जे आहे ते तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे। हे मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं होणार आहे। हे मैदान जे अतिशय पारदर्शकपणे होणार आहे। या मैदानामध्ये पल्ला जो आहे तो 800 फूट आहे। आदतचं मैदान आहे म्हटल्यानंतर या मैदानाला फाट्या ज्या आहेत त्या 8 फाट्या आहेत। हे मैदान जे आहे ते आपल्याला P3 लाईव्ह पवन यादव यांच्या चॅनेलवरती आपल्याला दिसणार आहे। या मैदानामध्ये दोन्ही साईडला बॅरिकेड जे आहे ते असणार आहे। मैदानामध्ये पुढे थांबण्यासाठी बैलांना पुरेशी जागा आहे, खाली थांबण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा आहे, काहीच अडचण नाही आहे। आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या मैदानावरती लागलेलं आहे, कारण की आदतची मैदानं अलीकडे खूप सारी कमी भरायला लागलेली आहेत, परंतु हे मैदान जे आहे अतिशय पारदर्शकपणे होणार आहे। आणि या मैदानामध्ये 1 ते 6 बक्षीस जे आहे ते आपल्याला दिले जाणार आहे। प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 51,000 रुपये आहे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये आहे। 3 नंबरचं बक्षीस 21,000 रुपये आहे। 4 नंबरचं बक्षीस 11,000 रुपये। 5 नंबरचं बक्षीस 7,000 रुपये आणि 6 नंबरचं बक्षीस 5,000 रुपये। 1 ते 6 हे बक्षीस फायनलला दिली जाणार आहे। तसेच या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा घेतला जाणार आहे। या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 1 ते 6 गाड्यांना 2,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहेत। या मैदानामध्ये समालोचक म्हणून आपल्याला सुनील मोरे सर पेडगावचे असतील, तसेच गणेश तांबे सर असतील। या मैदानामध्ये झेंडापंच म्हणून सोमनाथ जगदाळे पेडगावचे हे असतील। हे मैदानामध्ये आयोजक जे आहेत ते भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ मंडळ कमिटी तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा आहे। या मैदानाचं स्थळ जे आहे ते हरिभाऊ ढोले व ढोले बंधू यांच्या मैदानावर तडवळेचे हे मैदान होणार आहे। ऑनलाईन नोंद जी आहे ती चालू आहे। ऑनलाईन तुम्हाला नोंद गाडी करायची असेल तर उपाध्यक्ष आहेत किशोर साबळे यांना संपर्क साधू शकताय तुम्ही। आणि हा आपला इंस्टावरती सुद्धा व्हिडिओ झालेला आहे, इंस्टावरती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मैदानाचं स्वरूप जे आहे ते सांगितलेलं आहे। हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार हे मैदान जे आहे ते पार पडणार आहे। मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हा गणेश तांबे सरांचा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती दिनांक 11 एप्रिल रोजी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लाईव्ह लॉट काढले जातील। हे मैदानामध्ये आत्ता 20 ते 25 गाड्यांची नोंद जी आहे ती झालेली आहे। लवकरात लवकर गाड्या नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा। या मैदानामध्ये जे काही बक्षीस जे सांगितलेलं आहे पॅनेलवरती ते तुम्हाला गाड्या कमी येऊ द्या तरी ते बक्षीस जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे। मैदान अतिशय पारदर्शकपणे पूर्णपणे पार पडणार आहे। या मैदानामध्ये ओळख, वशिला, पाहुणा, रावळा असं काहीसुद्धा होणार नाही आहेत। बिनधास्त या मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची सुविधा ठेवलेली आहे। या मैदानामध्ये पाण्याची सुद्धा सुविधा ठेवलेली आहे। या मैदानामध्ये डॉक्टरांची टीमसुद्धा असणार आहे। या मैदानामध्ये असे बैलांना खाली थांबण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा आहे। तसेच या मैदानामध्ये ज्या ठिकाणी ज्यावेळेस धोकादायक गट असा कोणताही नाही आहे आणि बैलांना फाटी जी आहे ते एकदम प्लेन फाटी आहे। आणि तुम्हाला बघायचीच असेल ते मैदानाची फाटी तर गणेश तांबे सरांचा चॅनल आहे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हा यूट्यूब चॅनलवरती जावा। त्या ठिकाणी जो फाटी आहे ती पूर्णपणे तुम्हाला दाखवलेली आहे आणि या मैदानाचा आनंद घ्या। लवकरात लवकर गाड्या ज्या आहेत त्या नोंद करा, म्हणजेच तुम्हाला लवकर त्या गाड्यांचा सहभाग जो आहे तो घेता येईल। मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती तुम्हाला सकाळी 9 वाजता म्हणजेच 12 तारखेला 9 वाजता हे मैदान चालू होईल, ठीक। आणि जे कोणी बैलगाडा मालक असतील त्यांनी जे पॅनेलवरती नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही। जर कोण आदल्या दिवशी येणार असतील, संभाजीनगर असतील, म्हणजे महाराष्ट्रातील जे लांबून जे बैलगाडा मालक येणार असतील त्यांची राहण्याची सुद्धा सोय त्या ठिकाणी करण्यात येईल। मैदान जे आहे ते पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसारच होणार आहे। आणि बिनधास्त इथे कोणता छोटा मोठा सगळे ग्राह्य कोणीही ग्राह्य धरणार नाहीत। जो निर्णय आहे तो योग्य निर्णय दिला जाणार आहे। आणि खूप साऱ्या लोकांनी गाड्या नोंद करा, कमिटीला सहकार्य करा। अजिबात म्हणजे बैलांना फाटी पाळण्यासाठी खूप चांगले हे आदतचं मैदान आहे।
धन्यवाद.